सायली आपल्या नवऱ्यासाठी जेवण घेऊन गेली आहे हे बघून तन्वीला खूपच राग येतो की ती किती आनंदात गेली आहे. इथे माझं सत्य बाहेर आलं असतं, थोडक्यात वाचली आहे. आता मी काही हिला सुखाने जेवू देत नाही हा ती विचार करत असते. आणि तेवढंतच तिला सुचतं की आता अंधारात जेवतील कसे, मी अंधारच करते ना, म्हणजे त्यांना जेवताच येणार नाही, त्यांचा पूर्ण प्लॅनच फ्लॉप होईल. म्हणून ती जाते आणि इथे सायली आपल्या नवऱ्याला घासच भरवत असते. तेवढ्यातच तन्वी लाईट घालवते. आता लाईट त्यांच्याच रूमपुरते घालवले का अख्ख्या घराचे घालवले हे माहीत नाही. मग ती कसं आपल्या नवऱ्यासाठी दूध घेऊन जाणार आहे. आणि कल्पना, पूर्णा आजी ह्यांना त्रास होणार की नाही होणार हे काहीच दाखवलं नाही, अर्धवटच ते. इकडे तिने लाईट घालवल्यामुळे सायली ड्रॉअरमधनं मेणबत्त्या काढते, टेबल जवळ घेते आणि सगळ्या मेणबत्त्या लावते टेबलावर. म्हणजे त्यांना जे बाहेर जायचं होतं कॅन्डल लाईट डिनरला ते घरीच करतात. आणि सायली म्हणते आपण बाहेर गेलो असतो तर तिकडे भरपूर लोक असते, आपल्याला एकांत मिळाला नसता, पण आता इथे एकांत मिळाला आहे. आणि ते दोघंजणं एकमेकांना घास भरवतात. ते तर त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करतात, घालवतात. तन्वीने त्यांना त्रास देण्याचा विचार केला पण त्यांना काहीच त्रास झाला नाही. ते यातही आनंदाने आपलं जेवण करतायत, डिनर करतायत आणि खूपच आनंदात असतात. दुसरीकडे इकडे प्रतिमाला सुमन विचारत असते, तन्वी जे काय बोलली आहे त्यासाठी तुम्हाला राग येतो आहे का, त्यासाठी तुम्हाला त्रास होतो आहे का. इथे रविराज विचारतो सुमनला, काय बोलली आहे तन्वी. आणि सुमनला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. इकडे नागराज पण सुमनला विचारतो, बोल ना दादा, काहीतरी विचारतोय, सांग काय बोलली आहे तन्वी. तेव्हा ती सांगते की तन्वी म्हणली आहे की ती घरी येऊन गेली आणि वहिनींकडनं शिराही शिकली आहे, पण वहिनींना या सगळ्या गोष्टी आठवत नाही आहेत. इथे प्रतिमा रविराजला म्हणते, मी काय आता सगळं विसरत चालली आहे का, आणि ती रडत असते. रविराज म्हणतो तू घाबरू नकोस. तो डॉक्टर श्रद्धांना फोन करतो आणि ताबडतोब अपॉइंटमेंट घेतो दुसऱ्या दिवशीची. तो म्हणतो आपण चेकअप करून घेऊया, म्हणजे काय खरं आहे काय खोटं आपल्याला कळेल. इकडे दामिनी देशमुख आपल्या ऑफिसमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिकडे दारू पिऊन मैपत येतो आणि दामिनी त्याच्याकडे फक्त बघत असते रागाने. तो आतमध्ये येतो डायरेक्ट आणि बसायला जातो. तेवढ्यातच त्याला कळतं आपण काहीतरी चुकीचं करतो आहे. तो म्हणतो माफ करा, हात जोडतो आणि म्हणतो मला वाजवून यायला हवं होतं ना. म्हणून तो परत दरवाजाकडे जातो आणि दरवाजा ठोठावतो आणि आतमध्ये हळूच बघतो आणि म्हणतो मी आत येऊ का. तेव्हा दामिनी देशमुख या सगळ्या गोष्टी बघत असते आणि ती हातानेच इशारा करते यायला. महिपत आतमध्ये येतो आणि खुर्चीत बसतो आणि तिला सांगतो की माझ्या मुलीसाठी मला इकडे यावं लागलं, तिला खूप त्रास होतो आहे, ती मरेल हो. ती म्हणते असं काही होत नाही हो, शांत राहा तुम्ही, जेलमध्ये कोणी मरत नाही. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो परत असा वेडेपणा करू नका. ती कान पकडते आणि म्हणते सॉरी, मी याची काळजी घेईन. तो म्हणतो ठीक आहे. दामिनी महिपतला म्हणते तुम्ही नॉर्मल असताना पण आलात तरी मला खपत नाही, आणि आता या अवस्थेत आलात, पुढच्या वेळेला येताना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन यायची, नाही तर इकडे यायचं नाही. तो म्हणतो अहो माझ्या मुलीला किती त्रास होतो आहे, ती कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल तिला मारती आहे, मारहाण करते आहे, तिला जाब विचारती आहे, तिच्यावर ते टंबरेल घेऊन पाणी फेकलं आहे, हे सगळ्या गोष्टी तो सांगत असतो. आणि इकडे दामिनी खुश होते. ती म्हणते असं, आता बघा मी तुमच्या मुलीला कसं बाहेर काढते, एक एक पायरी आपण चढत जाऊया. महिपत पण खूप खुश होतो आणि तो म्हणतो हो ती सुटणार. ती म्हणते तुम्ही एक काम करा, आता 1 पीसमध्ये घरी जा, झोपा, उद्या सकाळी उठा, एक मगभर ब्लॅक कॉफी प्या आणि मग माझ्याकडे या, मग मी बोलते तुमच्याशी. तो म्हणतो ठीक आहे. इकडे सायली किचनमध्ये काम करत असते आणि तन्वी, कल्पना आणि पूर्णाजी टेबलवर चहा कॉफी पित असतात. तेव्हाच कल्पना पूर्णाजीला विचारत असते रामनवमी आहे, आपल्याला त्याची तयारी करायला हवी. पण पूर्णाजी गप्प असते. कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही एवढ्या गप्प का आहात. कोणताही सण म्हणला की तुम्ही खूप उत्साहात असतात, पण आज तुम्ही एवढे गप्प. तेव्हा पूर्णाजी म्हणते की माणसं दुरावली गेली आहेत, ती तुटत आहेत, तर मग कसा सण साजरा करायचा, मन तरी प्रसन्न कसं असेल. तन्वी लगेचच चान्स घेते आणि पाठीमागे सायलीच्या दिशेने बघता बघता ती म्हणते इकडे काही लोक आहेत घरातली जी नाती तोडायला बघतायत. इथे लगेचच पूर्णाजी म्हणते मी तुझ्या वडिलांविषयी बोलते आहे. आणि इथे तन्वीचा पचका होतो. तन्वी लगेचच आपलं रडगाणं सुरू करते, बघा ना मला स्वप्नातसुद्धा बाबा येतात आणि म्हणतात आपलं नातं आता राहिलं नाही आहे, मी किती रडत असते माझ्या बाबांसाठी. ही सगळी नाटकं सुरू करते आणि कल्पना तिला म्हणते असू दे आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. इथे पूर्णाजी म्हणते रविराज यावेळेला नाही येणार, त्यांनी तर सांगितलं आहे की आपल्याशी कोणतंही नातं ठेवणार नाही आहेत. इथे कल्पना पूर्णाईला म्हणते पण प्रतिमा तर येईल ना. पूर्णाजी म्हणते प्रतिमा येईल थोड्या वेळासाठी, पण परत ती आपल्या नवऱ्याचंच ऐकेल ना,
ती आपल्या नवऱ्याचा मान राखायला म्हणून परत निघून जाईल, थोडा वेळ येईल आणि तसं नको आहे आणि ती खूप उदास असते. इकडे सायली या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि आता रविराज आणि प्रतिमा आणि हे सगळे सुभेदार कसे एकत्र येतील ह्याचा विचार करत असते. इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा म्हणते इडली आणि सांबार केला आहे. इथे रविराज काहीच बोलत नाही. रविराज नागराजला म्हणतो की तुझ्या वहिनीला सांग तयार व्हायला, डॉक्टरकडे जायचं आहे. डॉक्टर श्रद्धाची अपॉइंटमेंट घेतली आहे. इथे रविराज प्रतिमाशी थेट बोलत नसतो, त्यामुळे सुमन म्हणते तुम्हाला जे बोलायचं आहे ते प्रतिमा वहिनींशी बोला ना. आणि प्रतिमा पण म्हणते हो, काल तर तुम्ही बोलला होतात ना माझ्याशी. तेव्हा रविराज म्हणतो सुमनला काल तिने स्वतःला कोंडून घेतलं होतं म्हणून 2 शब्द बोललो, पण आता नाही, मी राग काही विसरलेलो नाही आहे. इथे प्रतिमा पण रुसते आणि म्हणते असं असेल तर मला पण डॉक्टरकडे यायचं नाही आहे. आपल्या माणसांशी कोणी असं वागतं का? तेव्हा इथे रविराज पण चिडतो आणि म्हणतो हो, आपली माणसं आपलं मानतेस? असं असतं तर मुलीचं लग्नाचं परस्पर केलं नसतंस, मला विचारलं असतंस, मला बोलली असतीस. डॉक्टरकडे जायचं आहे, तयार हो. आणि तो तिथून निघून जातो आणि प्रतिमा सुमनकडे बघत असते. सुभेदारांकडे पूजेची तयारी सुरू होते, रामनवमी असते म्हणून. इकडे सगळ्या गोष्टी कल्पना, विमल आणि सायलीच करत असते. तन्वी तर काय नुसतं पूर्णा आजीबरोबर बसून गप्पा मारत असते. इकडे कल्पना तन्वीला म्हणते तू पूजेची तयारी कर हं, पण पुरणपोळ्या काही करू नकोस, कारण सगळ्यांनाच पाठचं आठवतं कसं तिने ते पुरणपोळ्याचा नकाशा बनवलेला आणि ते खायला घातलेला. तेव्हा इथे तन्वी म्हणते नाही नाही, मी ते नाही करणार. मी आईकडे कसं जाऊन शिरा शिकून आली होती तसंच यावेळेला पण आता जाते आणि काहीतरी शिकून येते. इथे कल्पना म्हणते अगं रामाचा जन्म 12 वाजताचा आहे, तू कधी जाणार आणि काय कधी शिकणार? त्यापेक्षा तू या सगळे पूजेच्या तयारीला मदत कर. कारण सायली म्हणते आई मी प्रसाद आधीच बनवून ठेवला आहे. सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. इकडे माळा बनवायला तन्वी कल्पनाच्या बाजूला येऊन बसते, तर ती जे फूल घेते ते एकदम कोमजलेले असतात. त्यामुळे विमल म्हणते तन्वी ताई तुम्ही ते टवटवीत फुलं आहेत ना त्यांची माळा बनवा ना. आणि इकडे तन्वी लगेचच हो मला माहिती आहे, मी तेच घेणार होती. आणि एकदम ते माळ बनवायची पण तिला कंटाळा येतो म्हणून नाटकं करते की मला सुई लागली, खूप रक्त येतं आहे, मला खूप दुखतं आहे. इथे विमल म्हणते सुई टोचली की एक थेंबभर रक्त येतं, त्यात काय एवढं, सगळ्यांनाच असं होतं. इथे ती म्हणते गप, मला खूप दुखतं आहे, मला खूप लागलं आहे, मी आलेच हात जरा वॉश करून येते. आणि ती जाते आणि परत येते तर बघते तर इथे सायली ती माळ घेऊन बसलेली असते करायला. ती म्हणते सायलीला सगळंच पुढे पुढे करायला हवं असतं. तेवढ्यातच पूर्णा आजी तन्वीला म्हणते देव्हाऱ्यातून तांब्या आणि तबक आण. ती म्हणते हो हो मी आणते ना, आणि जाते आणि तांब्या आणि तबक घेऊन येते. तेवढ्यातच तिला ठेस लागते आणि ते तबक खालती सायलीकडे पडतं आणि सायली ते पकडते. कल्पना आणि पूर्णाजी एकदमच दचकतात. पूर्णाजी म्हणते अगं तन्वी जरा शांतपणे काम कर ना. ती म्हणते हो हो मला ते लागलं आहे ना, त्यामुळे ना मला ते दुखत होतं आणि त्यामुळे माझ्या हात न पडलं. काय पण कारणं देते, एवढंसं लागतं. आणि हे लोक पण तिला अगदी हो हो करतात. एवढा मूर्खपणा मी कधी बघितलंच नव्हता. सायलीच सगळी पूजेची तयारी करते, आरती करते. इकडे दुसरीकडे अर्जुन आपल्या केबिनमध्ये फेऱ्या मारत असतो आणि म्हणतो एकदा तरी दामिनीशी बोलायलाच लागेल, म्हणून तो तिला फोन करतो पण ती काही फोन उचलत नाही. तेवढ्यातच चैतन्य केबिनमध्ये येतो आणि म्हणतो तू एवढा पॅनिक का झालायस, काय झालं? तर तो म्हणतो मी दामिनी देशमुखला फोन लावतोय पण ती काही फोन उचलत नाही आहे. चैतन्य म्हणतो ती कशी फोन उचलेल, कोर्टाच्या बाहेर तुझ्याशी बोलेल तरी का? इथे तो म्हणतो चैतन्य बस तू, एवढा पॅनिक होतोयस, एवढा का टेन्शन घेतोयस तू? अर्जुन चैतन्याला म्हणतो आपल्याला कळायला नको का ती काय काय करणार आहे या केसच्या संदर्भात? तेव्हा इथे चैतन्य म्हणतो मग आपण मॉक सेशन घेऊया ना. तेव्हा तो म्हणतो मी अर्जुन सुभेदार आणि तू दामिनी देशमुख. आता तू साक्षीला तुझ्या क्लायंटला वाचवण्यासाठी काय काय करशील, बाहेर काढण्यासाठी काय काय करशील? तर तो म्हणतो मी आधी बघीन की अर्जुननी कसं तिला आतमध्ये टाकलं आहे, कोणते प्रूफ होते. त्याच्यानंतर चैतन्य म्हणतो तू काय करशील? तेव्हा तो म्हणतो की मी तिला बाहेर काढण्यासाठी सगळ्या गोष्टी करेन, म्हणजे जेलमध्ये कशी गेली, तिथून तिला बाहेर कसं काढता येईल, तिथे तिला काही त्रास होतो आहे का, या सगळ्या गोष्टीचा, किंवा मग पुरावे तसे निर्माण करायचे की ती बाहेर येईल. तो म्हणतो बरोबर. आणि अर्जुन म्हणतो नाही 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 नाही, मी असा तिच्यासारखा काहीच विचार करू शकत नाही, मूर्ख आहे अर्जुन, तिच्यासारखा विचार करायलाच हवा त्याला. इथे घरी पूर्णाजी म्हणते तन्वीला की तू पाळणा गा. तेव्हा तन्वी आवाज खवखवून म्हणते मी. तेव्हा कल्पना म्हणते असू दे. पूर्णाई तुम्हीच का नाही गात पाळणा? तेव्हा पूर्णाई म्हणते की माझा आवाज आता व्यवस्थित लागत नाही आहे त्यामुळे मी नाही करू शकत. तेवढ्यातच विमल म्हणते
अहो पण सायलीताई आहेत ना, त्या गातील की पाळणा? कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला पण त्यांनीच गायलं होतं ना, किती छान वाटलं होतं. इथे कल्पना, तन्वी आणि पूर्णा आजी एकमेकींकडे बघतात. आता त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन तर नाही आहे. इथे पूर्णा आजी तिला सांगते पाळणा गा. ही दोरी तुझ्या हातात आहे, पण हे समजू नकोस आम्ही तुला सून मानलं आहे. हे एवढ्यासाठीच आहे कारण तू पाळणा गाऊ शकतेस. ती म्हणते हो आणि ती पाळणा गाते, पूजा करते. पण या मूर्ख लोकांना हे समजत नाही आहे की तन्वी कोणतंच काम करत नाही ना, तिला काही येतं आहे धड. तरी आपलं सायलीला नावं ठेवत बसायचं की तू आमची सून नाही, हे नाही ते नाही. आणि जी आहे मानताय सून ती काय करते ते तर बघा.